लक्ष अकॅडमी यूट्यूब व्ह्यूवर्ससाठी एक व्हिडिओ अजून एक घेऊन येतो होतो. पण व्हिडिओला आपण टायटल दिलेलं आहे संयुक्त पूर्व परीक्षा सोडवण्याचं तंत्र किंवा संयुक्त पूर्व परीक्षेला सामोरं जाण्याचं नियोजन स्ट्रॅटेजी. संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच PSI STI असिस्टंटसाठी घेतली जाणारी कंबाईनची पूर्व परीक्षा तोंडावर आहे. लॉकडाऊनमुळे जरी ती पुढे गेली असली तरी सुद्धा काही दिवसात ती परीक्षा होणार आहे आणि परीक्षेसाठी आपण तयार असायला हवं. मुळात व्हिडिओला जो आपण टायटल दिलेला आहे की अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवण्याचं तंत्र स्ट्रॅटेजी कुठली असू शकते का की जी आपण वापरली तर आपण ती पूर्व परीक्षा सहज पास करू शकू, किंवा जर नाही वापरली तर आपल्याला ती पास करता येणार नाही. अर्थातच आपल्याला हे माहिती आहे की अशा पद्धतीची कुठलीही शॉर्टकट्स ट्रिक्स किंवा स्ट्रॅटेजी वापरून सहज आपल्याला ती परीक्षा पास करता येत नसते. अर्थातच त्यामागे त्या परीक्षेच्या विषयांचा वर्षभराचा अभ्यासाचा आधार असावाच लागतो. हे जरी जेवढं खरं असलं तरी सुद्धा हे सुद्धा तेवढंच खरं आहे की वर्षभर अभ्यास करून देखील जर आपल्याला परीक्षेचा तो तासभर जर व्यवस्थित सांभाळता आला नाही तर वर्षभराचा अभ्यास देखील फोल ठरतो. एका तासामध्ये आपण वर्षभर केलेल्या अभ्यासाचं उपयोजन सादरीकरण आपल्याला करायचं आहे. ते सादरीकरणाचं कौशल्य किंवा अभ्यासाच्या उपयोजनाचं कौशल्य जर आपल्याला आत्मसात करता नाही आलं तर वर्षभराचा अभ्यास देखील आपला व्यर्थ ठरू शकतो. आपल्या आजूबाजूला आपण अशी अनेक उदाहरणं पाहतो. काही विद्यार्थी वर्षभर भरपूर अभ्यास करतात तरी देखील प्रिलिम क्वालिफाय होऊ शकत नाहीत, तर काही विद्यार्थी अगदी जेमतेम अभ्यासाच्या आधारावर देखील प्रिलिम क्वालिफाय करून जातात. काय फरक आहे? दोघांच्या अभ्यासात जसा फरक आहे तसंच प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या तंत्रामध्ये नियोजनामध्ये देखील फरक आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये तेच समजून घ्यायचं आहे की वर्षभर अभ्यास करण्याचं नियोजन काय असावं, स्ट्रॅटेजी काय असावी, कशा पद्धतीचं प्रिपरेशन आपण करावं याबद्दल आपण आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशीच्या त्या एका तासाच्या पेपरमध्ये नेमक्या काय प्रायोरिटीज आपल्या असाव्यात, प्रश्नपत्रिकेला कशा पद्धतीने आपण सामोरं जावं ज्यामुळे जास्तीत जास्त आपल्या ज्ञानाचं आपल्याला उपयोजन करता येईल. आपण जेवढा अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचं व्यवस्थित पद्धतीने आपल्याला युटिलायझेशन करता येईल या दृष्टीने आपण या व्हिडिओमध्ये काही मुद्दे विचारात घेणार आहोत जे प्रत्यक्ष त्या एक तासाच्या पेपरच्या वेळेस प्रश्नपत्रिका सोडवताना आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. चर्चा करूयात याच मुद्द्यांची जे मुद्दे महत्त्वाचे आहेत प्रश्नपत्रिका सोडवताना. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपली शक्तिस्थळे व कच्चे दुवे ओळखता यायला हवीत. म्हणजेच आपल्याला जमणारी विषय कोणती आहेत व थोडी अवघड जाणारी विषय कोणती आहेत याची आपल्याला स्पष्ट कल्पना असावी. आपल्याला असे फार कमी विद्यार्थी मिळतील की ज्यांचा सर्व विषयांचा व्यवस्थित अभ्यास झाला असावा. बरीच जण अशी असतात की ज्यांचा एखाद्या विषयाचा अभ्यास राहून गेलेला असतो किंवा एक दोन विषय त्यांना थोडेसे कठीण जात असतात. अशा वेळी आपल्याला जमणाऱ्या विषयांमधून आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील या दृष्टीने परीक्षेतील वेळेचं नियोजन आपल्याला करता यायला हवं. 100 प्रश्नांची परीक्षा आणि वेळ आहे केवळ 60 मिनिटांचा. एकही परीक्षार्थी आपल्याला शोधून सापडणार नाही की ज्याला 100 पैकी 100 प्रश्न जमत असतात. मुळात असे 100 प्रश्न परीक्षेतील सोडवायचे देखील नसतात ओढून ताणून, कारण प्रत्येक चुकीच्या प्रश्नांसाठी 0.25 गुण वजा होणार आहेत. म्हणजेच आपण एक प्रश्न चुकीचा सोडवला तर 1.25 म्हणजे 1.25 गुणाने मागे जाणार आहोत हे आपण लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे कधी कधी खूप जास्त धाडस करणं, गेस करणं हे धोक्याचं ठरू शकतं. आपल्याला जमणाऱ्या विषयातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळायला हवा. या दृष्टीने आपण वेळेचं नियोजन करायला हवं. आपल्याला जमणाऱ्या विषयातील किंवा ज्या विषयांचा आपला चांगला अभ्यास झालेला आहे त्या विषयातील जर काही प्रश्न वेळेअभावी सुटत असतील, राहून जात असतील तर यासारखा मोठा क्राईम, गुन्हा कोणताही नसतो हे देखील आपण लक्षात घ्यावं. त्यामुळे परीक्षेत आपल्याला काही प्रश्न जे गेस करावे लागतात, सगळेच प्रश्न आपल्याला जमत नाहीत, काही प्रश्न आपल्याला गेस देखील करावे लागतात. अशा गेस करणारी प्रश्न कोणती असावीत, कोणत्या विषयातील असावीत, तर त्याच विषयातील असावी ज्या विषयांचा आपला पुरेसा अभ्यास झालेला आहे, ज्या विषयातील थोडीफार माहिती आपल्याला आहे, त्या प्रश्नांचा थोडाफार परिचय आपल्याला आहे. अशीच प्रश्न आपण गेस करावेत. त्यासाठी आपल्याला हे माहिती असावं की कोणती विषय आपल्याला चांगली जमतात आणि कोणत्या विषयांमध्ये थोडीशी आपल्याला अडचण येते. त्यामुळे
आपले कच्चे दुवे काय आहेत आणि शक्तिस्थळे काय आहेत हे विचारात घेऊन आपल्या शक्तिस्थळांचा आपल्याला परीक्षेमध्ये पुरेपूर वापर करता यायला हवा. आत्ताच आपण चर्चा केल्यानुसार परीक्षेतील सर्व प्रश्न सोडवायचे नसतात. एकतर सर्व प्रश्न सोडवण्यासाठी 60 मिनिटाचा वेळ देखील पुरेसा नसतो आणि निगेटिव्ह मार्किंगमुळे अतिप्रश्न सोडवणं देखील धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी विचारात घेऊन निश्चित किती प्रश्न आपण सोडवावेत जेणेकरून आपला रिझल्ट सेव्ह करता येईल याचा अंदाज देखील आपल्याला घेता यावा. मागील पूर्वपरीक्षेचा निकाल विचारात घेता एक 70 ते 85 प्रश्नांच्या दरम्यान प्रश्न अटेम्प्ट करणे हा एक स्टँडर्ड अटेम्प्ट सांगता येईल. तो सगळ्याच ह्याला लागू होईल असं नाही, पण मागच्या 3-4 वर्षाचा जो काही आपला कट ऑफ आलेला आहे प्रिलिमचा तो विचारात घेता 70 ते 85च्या दरम्यान काठिण्य पातळी परीक्षेची विचारात घेऊन तेवढा स्टँडर्ड अटेम्प्ट आपल्याला करता यायला हवा. आता 70 ते 85 दरम्यान प्रश्न आपल्याला सोडवायचेच आहेत, म्हणून ओढून ताणून जास्तीत जास्त प्रश्न गेस करत आपण तेवढे प्रश्न सोडवावेत असा त्याचा अर्थ नव्हे. मुळात आपण प्रश्नपत्रिकेमधील किती प्रश्न गेस करावेत हा देखील आपल्याला प्रमाण निश्चित करता यायला हवं. सगळेच्या सगळेच प्रश्न जर आपण गेसवर सोडवणार असू तर अर्थातच नंतर ते रिझल्ट न येण्यामध्येच कारणीभूत ठरू शकतं, आपल्याला त्याचा घातच होऊ शकतो. त्यामुळे ज्या प्रश्नांमध्ये थोडाफार आपल्याला विश्वास आहे, थोडीफार माहिती आहे, थोडीफार प्रश्न ते परिचयाचे आहेत, कुठेतरी वाचनात आहेत, अशाच प्रश्नांमध्ये आपण गेस घ्यावा. जसे प्रश्न सोडवताना फार धाडस दाखवणे हे तत्व आहे, तसंच फार बचावात्मक पण आपण नसावं. अतिबचावात्मक विचारामुळे जर आपण केवळ 40 आणि 50च प्रश्न जर सोडवणार असू तर अशानेही आपला रिझल्ट येणार नाही हे आपण लक्षात घ्यावं. त्यामुळे अति धाडस नको व अति बचावात्मक पवित्रा पण नको या नियोजनाप्रमाणे पेपरची काठिण्य पातळी विचारात घेऊन अटेम्प्ट किती प्रश्न करावेत याचा आपल्याला अंदाज घेता यायला हवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर हा एकाच फेरीत सोडवायला नको. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 पासून वाचून आपण 100 पर्यंत गेलो तर पुन्हा आपल्याला मागच्या प्रश्नांकडे येता यायला हवं, त्यांच्यावर विचार करता यायला हवा आणि पुन्हा त्यातील काही प्रश्न आपल्याला सोडवता यायला हवेत. आपण जे स्टँडर्ड अटेम्प्ट करावं हे जे सांगितलंय त्याचा अंदाज या फेऱ्यांमधूनच आपल्याला घेता येईल. तसेच किती प्रश्न गेस करावेत त्याचं प्रमाण देखील या फेऱ्यांमधूनच आपल्याला विचारात घेता येईल. साधारणतः पेपर हा 3 फेऱ्यांमध्ये सोडवावा असं सांगितलं जातं. पहिली फेरी ही 20 मिनिटाची असावी. म्हणजे पेपर आपण 2 प्रश्नांमध्ये विभागू शकतो. एक म्हणजे पेपरमध्ये विचारल्या जाणारे ॲप्टिट्यूडवरची प्रश्न आणि नॉन ॲप्टिट्यूडवरची प्रश्न. ॲप्टिट्यूड म्हणजे गणित आणि रिझनिंगवर साधारणतः 12 ते 15 प्रश्न विचारले जातात आणि ते सोडवण्यासाठी किमान 20 मिनटं लागतातच. 60 मिनिटापैकी हे 20 मिनटं जर आपण बाजूला केली तर राहिलेल्या 40 मिनिटामध्ये राहिलेल्या 85 प्रश्नांपैकी किमान 70 प्रश्न सोडवता यायला हवेत. 70 हा संख्या निश्चित नाही आहे, हा आकडा निश्चित नाही. आपल्याला परीक्षेची काठिण्य पातळी आणि आपल्या अभ्यासानुसार आपल्याला ती डिसाईड करता यायला पाहिजे. राहिलेल्या 40 मिनिटामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या 3 फेऱ्या करता यायला हव्यात. पहिली फेरी ही अशी फेरी असावी की ज्यामध्ये आपण प्रश्नावर केवळ कटाक्ष जरी टाकला, प्रश्नावर नजर जरी टाकली आणि ते जर दिसताक्षणी आपल्याला जर परिचयाचे वाटत असतील, ओळखीचे वाटत असतील, कॉन्फिडन्स वाटत असेल की ते प्रश्न आपण सोडवू शकतो, अशीच प्रश्न पहिल्या फेरीमध्ये सोडवावीत. किती असू शकतील ती सोडवल्यानंतर? साधारणतः 20 मिनिटाची पहिली फेरी असावी. त्यापैकी कदाचित आपल्याला 15 प्रश्न जमू शकतील, 25 जमू शकतील, 35 जमू शकतील. प्रत्येकाच्या अभ्यासानुसार या प्रश्नांचं प्रमाण असेल. अशीच प्रश्न सोडवावीत जी केवळ नजर टाकली असता सहज आपल्याला सुटतील, जमतील, आपण वाचलेली आहेत असा विश्वास वाटत असेल अशीच प्रश्न सोडवावीत. जी प्रश्न वाचल्यानंतर जमतील असं वाटतात किंवा पर्याय बघितल्यानंतर गोंधळ होतो अशी प्रश्न तात्पुरती स्किप करावीत. किंवा जी प्रश्न कधीतरी कुठेतरी वाचली आहेत पण सध्या आठवत नाहीत अशी देखील प्रश्न स्किप करावीत पहिल्या फेरीमध्ये. अशा प्रश्नांसाठी काहीतरी आपल्याला टिक वगैरे करता येईल जेणेकरून दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला त्यांच्यावर विचार करायचा आहे. तर पहिल्या फेरीमध्ये साधारणतः 20 मिनिटाची पहिली फेरी असावी. तीच प्रश्न आपल्याला सोडवायची आहेत जी दिसताक्षणीच आपल्याला जमतील असं वाटतं, कॉन्फिडन्स वाटतो. राहिलेली प्रश्न आपल्याला तात्पुरती स्किप करायची आहेत.
पेनीने एखादी प्रश्नपत्रिकेवर टिक करून ठेवायचं आहे, जेणेकरून दुसऱ्या फेरींमध्ये येऊन आपल्याला त्याच्यावर विचार करायचा आहे. पहिली फेरी 20 मिनिटाची असावी. त्यानंतर दुसरी फेरी परत त्या प्रश्नांकडे आपल्याला येता यायला हवं आणि 15 मिनिटाची दुसरी फेरी असावी. या दुसऱ्या फेरीमध्ये अशी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असावा किंवा गेस घेण्याचा प्रयत्न असावा ज्यातील 2 पर्याय आपल्या परिचयाचे वाटतात, 2 पर्याय आपल्याला माहिती नाही आहेत. म्हणजे जिथे उत्तर बरोबर येण्याची प्रॉबिलिटी 50% आहे, उत्तर चुकण्याची प्रॉबिलिटी देखील 50% आहे. अशा प्रश्नांमध्ये आता आपण दुसऱ्या फेरीमध्ये गेस घ्यावं. हे गेस करत असताना सुद्धा पहिल्या फेरीमध्ये आपण किती सोडवलेत, आणखी किती सोडवणं आपल्याला गरजेचे आहेत हे विचारात घेऊन आपण गेस घ्यावं. दुसऱ्या फेरीमध्ये काही प्रश्न असे असतात की ज्यांची प्रत्यक्ष जरी आपल्याला उत्तरे माहिती नसली तरी सुद्धा नेमके पर्याय कोणते निश्चित चुकीचे आहेत ह्याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. अशी देखील प्रश्न आपण दुसऱ्या फेरीमध्ये सोडवावीत. कोणत्या विषयातील प्रश्न गेस करावेत याबद्दल सुद्धा आपण मागच्या ह्याच्यात चर्चा केली की त्याच विषयांमध्ये जास्त धाडस करावं ज्याचा आपला बऱ्यापैकी अभ्यास झाला आहे, जी थोडी आपल्याला जमेची आहेत. ॲप्टिट्यूड सारख्या विषयांमध्ये कुठेही कधीही गेस करू नयेत, कारण अशा विषयांमध्ये केलेले गेस हे बहुधा चुकीचेच ठरतात आणि त्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंगमध्ये सुद्धा मार्क्स घालावे लागतात. पहिली फेरी आपण सांगितली 20 मिनिटाची. पहिल्या फेरीमध्ये तेच प्रश्न सोडवायचे आहेत जे आपल्याला निश्चित जमतात, जे आपण वाचलेले आहेत. केवळ प्रश्नाकडे पाहिल्यावरच आपल्याला कॉन्फिडन्स येतो की ते प्रश्न आपल्याला जमू शकतात. ती 20 मिनिटाची असेल. दुसरी 15 मिनिटाची फेरी असेल ज्यामध्ये आपल्याला काही गेस करायचे आहेत, पण त्यामागे सुद्धा काहीतरी आधार असेल, काहीतरी आपण वाचलेलं असेल. अशी दुसरी फेरी 15 मिनिटाची असेल आणि राहिलेली 5 मिनिटाची तिसरी फेरी त्यांनीच अटेम्प्ट करावी ज्यांना 2 फेरी अंती असं वाटत असेल की आपले अटेम्प्ट कमी झालेत आणि आणखी काही गेस करणं गरजेचं आहे. तिसऱ्या फेरीमध्ये निव्वळ अशा पद्धतीचे प्रश्न असतील जे आपल्या वाचनात नाही आहेत किंवा दिलेली पर्याय सुद्धा अनोळखी वाटतात. आता तिसऱ्या फेरीमध्ये कोणती प्रश्न गेस करावीत, तर अशाच विषयांची करावीत ज्यांचं आपलं थोडंफार वाचन झालेलं आहे. जी विषय निव्वळ आपल्या वाचनात नाही आहेत किंवा थोडीफार कठीण जातात अशा विषयांमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये धाडस करायला नको. तर 3 फेरींमध्ये जर आपण प्रश्नपत्रिका सोडवली तर आपल्याला परीक्षेच्या वेळेदरम्यान आपण जे सोडवतोय ते देखील असेस करता येईल. स्टँडर्ड अटेम्प्ट किती असावा हे देखील आपल्याला निश्चित करता येईल. त्याचबरोबर किती प्रश्न गेस करावेत याचा देखील अंदाज बांधता येईल. बऱ्याच वेळेस पहिल्या फेरीमध्ये एखादा प्रश्न आपल्याला क्लिक होत नाही. सेकंड फेरीमध्ये ज्यावेळेस आपण परत त्याच्यावर विचार करू, त्याच्या पर्यायांकडे बघू, तर कधी काही प्रश्न आपल्याला क्लिक होतात, त्याची उत्तरे आपल्याला सापडायला लागतात. तर पहिली फेरी 20 मिनिटाची असावी, दुसरी फेरी 15 मिनिटाची असावी ज्याच्यामध्ये थोडेसे गेस आपल्याला घ्यायचे आहेत आणि जर गरज पडली तर तिसऱ्या फेरीमध्ये काही अटेम्प्ट आपण वाढवावेत. तर कधी काही प्रश्न वाचून आपल्याला ती लक्षात येत नाहीत. अशा या प्रश्नांचे पर्याय आपण व्यवस्थित काळजीपूर्वक बघावेत. कधी पर्याय काळजीपूर्वक वाचल्याने देखील आपण उत्तर सोडवू शकतो, उत्तर आपल्याला क्लिक होतं. अशी प्रश्न साधारणतः आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये सोडवायची आहेत. पर्यायाच्या माध्यमातून देखील काही प्रश्न प्रश्नपत्रिकेतील जरूर सोडवता येतात. त्यामुळे प्रश्न वाचून जर कधी उत्तर सापडत नसेल तर पर्याय काळजीपूर्वक बघावेत. काही प्रश्न नकारार्थी असतात. दिलेल्या पर्यायांपैकी काय नाही किंवा काय गैर लागू ठरतं अशी काही प्रश्न विचारलेली असतात. अशी प्रश्न आपण विशेष लक्ष ठेवून सोडवावीत. जमत असेल तर जे निगेशन देणारे शब्द आहेत, गैर लागू ठरणे किंवा खालील पर्यायापैकी कोणता पर्याय नाही आहे अशी जी प्रश्न विचारलेली असतात, अशा निगेशन वर्डवर जमल्यास एकदा अंडरलाईन करावी जेणेकरून आपल्याला पर्यायात शोधायचं काय नेमकं, आपल्याला नाही किंवा गैरलागू ठरणारे पर्याय शोधायचे हे आपल्या लक्षात येईल. जेणेकरून प्रश्नाचं उत्तर जमत असून देखील प्रश्न व्यवस्थित न समजून घेतल्यामुळे प्रश्न चुकण्याचा गोंधळ या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे काही प्रश्न आपण पर्याय विचारात घेऊन सोडवावीत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, काही प्रश्नांची भाषा थोडीशी क्लिष्ट असते. मराठी भाषेमध्ये वाचल्यावर ते लक्षात येत नाहीत. अशा वेळेस जमल्यास लगेच त्याखाली दिलेलं इंग्लिश अनुवाद किंवा ट्रान्सलेशन जे असेल ते एकदा वाचून घ्यावं. कधी काही शब्द इंग्रजीमधून आपल्या सहज लक्षात येतात, प्रश्न लक्षात यायला आपल्याला सोपा जातो. त्यामुळे काही प्रश्न इंग्रजी अनुवादातून देखील वाचून सोडवणं शक्य आहे.
प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्याला विषयांचे अग्रक्रम देखील ठरवता यायला पाहिजेत, प्रायोरिटीज सुद्धा ठरवता यायला पाहिजेत. अर्थातच जे विषय आपल्याला जमणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ देता यायला हवा, किंबहुना जे कमी जमणार आहेत किंवा ज्यांचा अभ्यास आपला थोडासा कमी आहे त्यांच्यासाठी एक वेळेस वेळ अपुरा पडला तरी चालेल, पण जे जमणारे आहेत त्यातील सगळे प्रश्न आपल्याला व्यवस्थित पुरेसा वेळ देऊन अटेम्प्ट करता यायला पाहिजेत. हा त्यामागचं तत्व आहे. बाकीचे विषय एकाच क्रमाने सोडवलं तरी चालेल, पण ॲप्टिट्यूड आणि नॉन ॲप्टिट्यूड या प्रश्नांसाठी आपल्याला एक क्रम ठरवता यायला पाहिजे. जे ॲप्टिट्यूडवरचे प्रश्न आहेत ते आधी सोडवावेत का ते परीक्षेच्या सर्वात शेवटी सोडवावेत का प्रश्नपत्रिकेमध्ये जे ज्या क्रमाने आलेले आहेत त्या पद्धतीने सोडवावेत. बऱ्याच वेळेस असं सांगितलं जातं की जर आपलं ॲप्टिट्यूड चांगलं असेल, आपल्याला जर ॲप्टिट्यूड चांगलं जमत असेल, गणितं आणि रिझनिंग जर चांगलं जमत असेल तर ॲप्टिट्यूडचा भाग हा सगळ्यात पहिल्यांदा घ्यावा प्रश्नपत्रिकेत सोडवताना. जर व्यवस्थित जमत असेल, व्यवस्थित गती असेल, ॲक्युरेसी असेल तर आणि तरच ॲप्टिट्यूडचा भाग हा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या अगदी सुरुवातीला घ्यावा. नसेल जमत, आपल्याला जर ॲप्टिट्यूड अवघड जात असेल, आपण अडकू प्रश्न सोडवताना असं जर वाटत असेल तर ॲप्टिट्यूडचा भाग किंवा गणित आणि बुद्धिमत्तेवर विचारलेले प्रश्न बाजूला करून ते सगळ्यात शेवटी सोडवण्याचा प्रयत्न करावा. जर प्रश्न सलग दिलेले असतील, एका ग्रुपमध्ये दिलेला असेल तर असा ग्रुप प्रश्नपत्रिकेच्या शेवटच्या वेळामध्ये सोडवावा. वेळ किती द्यावा याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. 12 ते 15 प्रश्न असतात, त्यापैकी एक 7 ते 8 जरी आपल्याला सोडवायचे असतील तरी किमान 20 मिनिटं लागणारच आहेत. समजा चुकूनही जर आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता जर व्यवस्थित जमत नाही म्हणजे गती नाही, अशा वेळेस जर आपण तो ग्रुप प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला जर सोडवायला गेलो तर होऊ शकतं एखाद्या प्रश्नामध्ये आपण एवढं गुंतत जाऊ की त्या प्रश्नामध्ये भरपूर वेळ आपल्याला लागेल. एखादं गणित सोडवण्यासाठी कदाचित आपल्याला 12, 15, 20 मिनिटं देखील लागू शकतील. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की काढलेलं उत्तर देखील नंतर पर्यायामध्ये आपल्याला शोधून देखील सापडत नाही. अशा वेळेस एकतर वेळ देखील जातो आणि आपलं उत्तर देखील चुकतं आणि जी विषय आपल्याला जमणारी आहेत, जे प्रश्न आपल्याला जमणारे आहेत, शेवटी वेळेअभावी ती प्रश्न सोडून देण्याची आपल्यावर वेळ येते. त्यामुळे जर आपल्याला ॲप्टिट्यूड व्यवस्थित जमत नसेल तर ॲप्टिट्यूडचा सगळा भाग शेवटच्या 20 मिनिटासाठी ठेवावा. सुरुवातीला जर ॲप्टिट्यूड सोडवणार असाल, आपल्याला जर व्यवस्थित गती आहे, कॉन्फिडन्स आहे असं वाटत असेल तर जरूर सुरुवातीला सोडवावा. कारण ॲप्टिट्यूडमधले सुरुवातीचे काही प्रश्न जर तुमचे बरोबर यायला लागले, पर्यायांमध्ये दिसायला लागले तर अर्थातच आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो. तो कॉन्फिडन्स आपल्याला पुढच्या प्रश्नांसाठी उपयोगी ठरू शकतो. पण ही देखील 20 मिनिटाचीच वेळ असावी. चुकूनही त्यापेक्षा जर अधिकचा वेळ तुम्ही ॲप्टिट्यूडमध्ये घालत असताल तर इतर विषयातील काही खूप सोपी प्रश्न देखील वेळेअभावी सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे 20 मिनिटाची वेळ झाली की लगेच तुम्ही त्या ठिकाणी थांबा, ॲप्टिट्यूडवरचे प्रश्न सोडवून थांबा आणि दुसऱ्या विषयांकडे जा. जरी ॲप्टिट्यूडमधली काही प्रश्न राहिली असतील तर आपण ती जी 5 मिनिटाची तिसरी फेरी शेवटची सांगितली आहे, शेवटच्या 5 मिनिटामध्ये यातील परत काही राहिलेल्या ॲप्टिट्यूडचे प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो. आता ॲप्टिट्यूडमध्ये देखील कोणती प्रश्न सोडवावीत ह्याचा देखील आपल्याला एक अग्रक्रम ठरवता यायला पाहिजे, प्रायोरिटीज ठरवता यायला पाहिजेत. गणित आणि बुद्धिमत्तेतील काही प्रश्न अशी असतात की जी दिसताक्षणीच आपल्याला कॉन्फिडन्स वाटतो. जी गणितं आधी आपण काही सोडवलेली असतात, त्या रीतीवर आधारित, त्या पद्धतीवर आधारित सोडवलेली असतात, अशी प्रश्न आधी घ्यावीत. जी प्रश्न वाचल्यावर उत्तर किंवा रीत शोधत जावी लागेल किंवा ज्याबद्दल विशेष आपल्याला आयडिया नाही, ती प्रश्न थोडीशी बाजूला ठेवावीत. अशीच प्रश्न आधी घ्यावीत जी आपल्याला बघताच क्षणी असं वाटतील की जी प्रश्न आपल्याला सहज सोडवता येणं शक्य आहे, अशीच प्रश्न आधी घ्यायला हवीत. त्यामुळे एखादा प्रश्न जर थोडासा क्लिष्ट असेल तर त्यामध्ये आपण गुंतत अधिकचा वेळ घालण्याची शक्यता नसते. त्यामुळे हे परीक्षेच्या दरम्यान आपल्याला प्रायोरिटीज ठरवता यायला पाहिजेत. कुठला प्रश्नांचा ग्रुप आधी सोडवायचा आणि कुठला प्रश्नांचा ग्रुप नंतर सोडवायचा. आत्ताच सांगितल्यानुसार जर गणित किंवा ॲप्टिट्यूड आपल्याला व्यवस्थित जमत असेल तर तो भाग आधी घ्यावा. जर जमत नसेल तर त्यामध्ये अडकून पडू नयेत. तो शेवटच्या 20 मिनिटांमध्ये आपण सोडवण्याचा प्रयत्न करावा. प्रश्नपत्रिका सोडवत असताना आणखी एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की जर काही प्रश्न कठीण असतील, अनोळखी वाटत असतील तर आपण आपला कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायला नको. बऱ्याच वेळेस असं होतं
की प्रश्नपत्रिका सोडवायला आपण सुरुवात केली, 20 प्रश्न झालेत, 25-30 प्रश्न झालेत, एकही प्रश्न आपल्या परिचयाचा आपल्याला वाटत नाही. बऱ्याचदा पर्यायांमधून आपण उत्तरापर्यंत आपल्याला जावं लागतं किंवा त्यांच्या बाबतीत आपल्याला गेस घ्यावे लागतात. अशी जरी परिस्थिती येत असेल तर आपण हे लक्षात ठेवावं की जर वर्षभर अभ्यास करून जर आपल्याला ही प्रश्न अनोळखी वाटत असतील किंवा सोडवताना जर अवघड वाटत असतील तर आपल्यासोबतचीच परिस्थिती इतर विद्यार्थ्यांसोबत देखील असते. त्यामुळे आपण फार घाबरून जायला नको. अशा वेळेस अर्थातच जर पेपर कठीण असेल तर कट ऑफ देखील खाली येतात. त्यामुळे फार गोंधळून जायला नको, एक निगेटिव्हिटी मनामध्ये निर्माण करायला नको. आपण आपला कॉन्फिडन्स कायम ठेवायला हवा, जेणेकरून जी प्रश्न आपल्याला चांगली जमू शकतात ती आपल्याला व्यवस्थित अटेम्प्ट करता यायला हवीत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवर आपल्याला जो आपला रोल नंबर लिहायचा आहे तो रोल नंबरचे डिजिट्स आपण त्या ब्लॉक्समध्ये व्यवस्थित टाकावेत. त्याचे जे सर्कल आपल्याला एन्कोड करायचे आहे ते देखील व्यवस्थित काळजीपूर्वक करावेत. त्यासाठी थोडासा वेळ गेला तरी चालेल, पण तिथे जर आपण चूक केली तर त्यानंतर पेपर आपण किती जरी चांगला सोडवलेला असेल तरी आपला पेपर असेस होत नाही, तो तपासल्या जात नाही. एक वेळेस उत्तरपत्रिकेतील इतर माहिती भरायची राहून गेली किंवा ती चुकीची भरण्यात आली तरीही चालेल, आपला रोल नंबरचे डिजिट्स आणि त्याखालचे जे सर्कल आहेत ते आपण मात्र व्यवस्थित एन्कोड करावेत. ती प्रोसिजर जर आपल्याला कशी करायची हे जर माहिती नसेल तर निसंकोचपणे आपण आपल्या पर्यवेक्षकांना देखील त्याबद्दल विचारावं आणि ती प्रोसिजर व्यवस्थित करून घ्यावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवत असताना काही जणांना अशी सवय असते, प्रश्न वाचल्यानंतर त्याचा जमत असणारा पर्याय हा प्रश्नपत्रिकेत टिक करून ठेवायचा, पुढे चालायचं आणि शेवटी जे काही 5-10 मिनटं उरलेले असतात त्या वेळामध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची सर्कल नंतर आन्सर शीटवर एन्कोड करत बसायची. ही अतिशय धोकादायक पद्धत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तरपत्रिकेवर एन्कोड करायचं ठेवून शेवटीसाठी जर ती ठेवत असाल तर कधी कधी वेळेअभावी जमणारी प्रश्न देखील एन्कोड करायची राहून जाऊ शकतात. त्यामुळे सरळ सोपी व्यवस्थित पद्धत हीच आहे की प्रश्न वाचा, जमणाऱ्या उत्तरांचा पर्याय लगेच आपल्या आन्सर शीटमध्ये एन्कोड करा. तर हा एक आपला प्रयत्न होता की प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्यासमोर काय महत्त्वाची मुद्दे आपण विचारात घ्यावीत ते देण्याची किंवा त्याचं नियोजन देण्याचं. आपण दिलेलं नियोजन सगळ्यांना अगदी तंतोतंत लागू होईलच असं नाही. प्रत्येकाने यातील मुद्दे विचारात घेऊन प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवत असताना समय सूचकतेने आपल्या स्वतःचं नियोजन तयार करावं, जेणेकरून आपल्याला जमणाऱ्या विषयांमध्ये जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळवता येतील आणि जे कमी जमणारे विषय आहेत त्यामधला डॅमेज कमीत कमी करता येईल या दृष्टीने. व्हिडिओच्या बद्दल आपले काही प्रश्न असतील, कमेंट्स असतील तर आपलं स्वागत आहे. आवर्जून आपले काही कमेंट्स असतील तर आम्हाला कळवा, त्याचं उत्तर देण्याचा देखील प्रयत्न आमचा असेल. धन्यवाद.